नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय। बघा, धर्मादाय आयुक्तालय जी भरती आहे, तर या भरतीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण असणारे एक पद म्हणजे जे काही निरीक्षक पद आहे आणि इतर जे पद आहेत, तर या संपूर्ण परीक्षा कधी होऊ शकतात या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती, व्हिडिओ, तसंच नेमका याचा अभ्यासक्रम काय आणि शेवटच्या राहिलेल्या दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा, सुरुवातीला आपण तत्पूर्वी धर्मादाय आयुक्तालय भरतीची आपली टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे। या टेस्ट मध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट मिळतील, त्याचबरोबर संपूर्ण पेपर तुम्ही ऑनलाईन मध्ये सोडू शकता। त्यानंतर जो अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रमाला अनुसरून संपूर्ण टेस्टची रचना केलेली आहे आणि त्यानंतर अतिसंभाव्य प्रश्नाचा सुद्धा समावेश केला आहे। आणि संपूर्ण प्राप्त करण्यासाठी प्ले स्टोरला गेल्यानंतर त्रिशा फाउंडेशन हे ॲप डाउनलोड करा। फी अत्यंत नाममात्र म्हणजे 199 रुपयामध्ये एकूण 10 टेस्ट तुम्हाला इथं सोडवता येणार आहेत आणि पेपर तुम्ही किती वेळ सोडू शकता, कारण की पेपर मागचा हा उद्देश असतो की आपला सराव झाला पाहिजे। सरावानंतर काय आपल्याला जास्तीत जास्त कुठं चुकतो आपण हे आपल्याला याच्या अंतर्गत कळून येतं। बघा, आता नियोजन करण्यापूर्वी आपल्याला त्या परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम काय हे आपल्याला माहिती पाहिजे। बघा, एकूण परीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं की या परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 100 क्वेश्चन असतात, जे की 200 मार्कासाठी। लक्षात घ्या, किती 200 मार्कांसाठी इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जातात। मग आपल्याला माहिती आहे की कोणकोणते याच्यामध्ये विषय येतात, जसं की मराठी आहे, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी। लक्षात घ्या, काय इथं तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन्ही घटक दिलेले आहेत आणि त्यानंतर काय विषय ज्ञान। मग विषय ज्ञान म्हणजे कोणतं, जे इतर काही ते पद आहेत विधी संदर्भात असणारे पद, तर त्या पदासंदर्भात तुम्हाला काही ज्ञान असलं पाहिजे। काही दिवशी अभ्यासक्रम तुम्हाला दिलाय तर त्या संदर्भात माहिती अशा स्वरूपाचे विषय आहेत। म्हणजे तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी तुम्हाला मराठी असणार आहे, त्यानंतर तुम्हाला इथं इंग्रजी असणार आहे, त्यानंतर मॅथ रिझनिंगचा भाग राहील आणि त्यानंतर काय जीके जीएसचा घटक। बघा, जीके जीएसचा घटक अशा स्वरूपाचं तुम्हाला काय 25-25 क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील। 25-25 क्वेश्चन असणार आहेत। मग या संदर्भात पेपर जेव्हा संपेल, लक्षात घ्या, याच्यासाठी तुम्हाला वेळ असेल तर वेळ तास तुम्हाला 2 तास। लक्षात घ्या, 2 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत। यामध्ये जे विद्यार्थ्यांना 45% पेक्षा जास्त मार्क येतील, जी रिस्पॉन्सची जी यादी येते, तर या यादीमध्ये त्या विद्यार्थ्यांचं नाव असतं। ही झाली मूलभूत माहिती। आता आपल्याला नेमका या पदासंदर्भातला अभ्यासक्रम काय हे बघायचं। बघा, मराठीमध्ये अभ्यासक्रम दिलेला म्हणजे जसं की सर्वसामान्य शब्दसंग्रह, जे काही समानार्थी शब्द, विनुर्भाती शब्द, व्याकरण जे गोष्टी आहेत, हे शब्दसंग्रहाचा घटक चांगला माहिती असते। त्यानंतर वाक्यरचना, त्यानंतर व्याकरणावर प्रश्न असतात, अलंकार, समास वगैरे, प्रयोग वगैरे, त्याच्यावर म्हणी आणि वाक्प्रचार याचा अर्थ काय, तसेच उतार्यावरील प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले। म्हणजे उतारा विचार केला आपण की तुम्हाला 25 पैकी 5 मार्कासाठी उतारा असतो। 25 प्रश्न विचारले तर ते 5 प्रश्न तुम्हाला मराठी याच्यामध्ये असतील। हा झाला मराठीचा अभ्यासक्रम। हे प्रश्न तुम्हाला असतील 25 प्रश्न। लक्षात घ्या, 25 प्रश्न। यामध्ये नवीन बदल म्हणजे टायमर लेवल पद्धतीनुसार या पेपरची रचना केलेली असते। बघा, त्यानंतर दुसरा विषय इंग्रजी। मग इंग्रजीमध्ये काय वाचायचं नेमकं, जे की कॉमन असणारा घटक आहे, जसं की कॉमन व्होकॅब्युलरी आहे, त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर कशा प्रकारे, त्यानंतर ग्रामरचा यूज कशा प्रकारे होतोय, त्यानंतर आयडम फ्रेजेस आहे, त्यानंतर त्याचे मीनिंग, त्याचा अर्थ काय असतात, आणि त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला काय 5 प्रश्न हे उतारावर विचारले जातील। हा तुमचा काय झाला इंग्रजीचा अभ्यासक्रम। एवढा अभ्यास आपला काय चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे। त्यानंतर जसे की सामान्य ज्ञान। बघा, सामान्य ज्ञान विषयामध्ये तुम्हाला काय करायचंय, बाकी ठिकाणी आपण संपूर्ण विषय वाचतो, जसे की इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र, या ठिकाणी वेगळी फक्त अर्थशास्त्र तुम्हाला इथं विचारलं जात नाही। बघा, की इतिहासामध्ये पहिला आहे आधुनिक भारताचा इतिहास। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, आधुनिक भारताचा इतिहास सुद्धा अभ्यासायचा आहे। त्यानंतर विशेषतः विचारलं, विशेषतः म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही आधुनिक वाचता त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, मग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्या सामाजिक चळवळी झाल्या, त्यानंतर आर्थिक कोणत्या जागृती केल्या, कोणत्या समाज सुधारक, कोणत्या चळवळीचं योगदान आहे हे ते बघायचंय। त्यामध्ये विशेषतः 1885, लक्षात घ्या, 1885 ते 1947 स्वातंत्र्यापर्यंतचा जो इतिहास आहे, हा इतिहास तुम्हाला बारकाव्याने अभ्यासायचा आहे। याच्या व्यतिरिक्त महत्वाचे काही व्यक्तीचे कार्य येतं, कोणता समाज कोणी स्थापन केला, त्याबद्दल कोणते समाज सुधारक, महत्वाचे समाज सुधारक आहे, स्वातंत्र्य भारतातील जे काही जागृती, कोणकोणते वर्तमानपत्र आहे, वृत्तपत्र आहे, याच्यावर प्रश्न विचारला, हा घटक करायचा आहे। त्यानंतर शिक्षणाचा परिणाम, मग ख्रिस्ती मिशनरी संदर्भात काय परिणाम झाले, स्वातंत्र्य काळातील समकालीन कोणकोणत्या चळवळी, ब्राह्मण चळवळी, इतर चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी। बघा, ह्या कोणत्या राष्ट्रीय चळवळी, ज्यावेळेस तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास शिकता त्यावेळेस तुम्हाला राष्ट्रीय चळवळी अभ्यासायचे, महाराष्ट्रामध्ये त्या समकालीन इतर राज्यामध्ये असणाऱ्या चळवळी याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे। हा झाला इतिहासामध्ये। त्यानंतर जीके जीएस मध्ये अभ्यासताना दुसरा घटक आहे भूगोल। बघा, भूगोलामध्ये काय महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास असं। बघा, महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेषतः विचारलेले, म्हणजे तुम्हाला काय करायचं, थोडाफार महाराष्ट्राचा याच्या माहिती असताना पृथ्वी काय असते, पृथ्वीचे जगातील विभाग कोणते आहेत, मग पृथ्वी किती असणार आहे, हवामान कोणतं हवामान तुम्हाला विचारते, भारताचं किती याच्यावर असणार, अक्षांश असणार आहे,
त्यानंतर अक्षांश रेषांश, महाराष्ट्र किती अंकामध्ये, कोणते, कशाला काय म्हणतात, महाराष्ट्र जमिनीचे प्रकार कोणते, कोणती मृदू हे असणारे, पर्जन्यमान कसं आहे महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर प्रमुख पिकं कोणती घेततात, कोणती शहर आहेत, नद्या आणि उद्योगधंदे, हे संपूर्ण जे घटक आहेत संपूर्ण घटक इथं घेतले जातात. म्हणजे मित्रांनो हे जे दोन्ही आहेत त्या दोन्ही घटकाची ई बुक्स नोट्स आपल्या ऍपवर उपलब्ध आहेत. लक्षात घ्या, नोट्स आपल्या संपूर्ण ऍपवर उपलब्ध आहेत. काही अडचण असली, काही याच्यातले टॉपिक आपण युट्यूब लाईव्ह मध्ये घेणार आहे. संपूर्ण नदी प्रणालीवर आपला युट्यूब लाईव्ह सेशन असेल जिथे संपूर्ण टॉपिक तुमचे कव्हर केले जातील. बघा त्यानंतर पुढचा विषय राज्यशास्त्र. बघा राज्यशास्त्रामध्ये काय की भारतीय संघ राज्य व्यवस्था आहे, भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करायचा आहे. मग स्थानिक स्वराज्य संस्था म्हणलं पंचायत राज आहे. त्यानंतर कार्यकारी मंडळ कशा प्रकारे काम करतं, न्यायमंडळ काय, विधिमंडळ काय, हे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा बघायचे. घटना कशी झाली, घटना निर्मितीपासून तुम्हाला याच्या प्रास्ताविका, भूमिका, कोणकोणत्या व्यक्तीचे काय तत्व होते, त्यानंतर महत्वाचे जे काही कलम आहेत, ठळक कलम आहेत की राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, त्यानंतर घटना दुरुस्ती, हे जे कलम आहेत हे महत्वाचे कलम. राज्य धोरण डीपीएसपी काय असतं बघा, त्याचे शिक्षण काय, समान नागरिकाचा कायदा काय संदर्भ आहे, स्वतंत्र न्यायपालिका काय, राज्यपाल राज्य संदर्भात अभ्यासाचे, मुख्यमंत्री आहे, मंत्रिमंडळाचे कर्तव्य काय, त्यानंतर अधिकार आणि राज्य काय, त्यानंतर विधिमंडळाचा काय घटक असते लक्षात, विधिमंडळ विधानसभा दोन्ही पॅरलल, विधानसभेत त्यांचे सदस्य काय असतात, त्यांचे अधिकार, कार्य, कर्तव्य आणि विधी समित्या, हे संपूर्ण घटक तुम्हाला काय राज्यशास्त्र या विषयामध्ये अभ्यासाचे. याची सुद्धा नोट्स आपल्या ऍपमध्ये उपलब्ध आहेत. संपूर्ण विषयाच्या नोट्स एकदम चांगल्या प्रकारे रितसररित्या इथं अभ्यासक्रमात दिले आहेत. त्यानंतर सामान्य विज्ञान, बरेच जण म्हणतात सामान्य विज्ञान का वाचायचं आहे. बघा सामान्य विज्ञान मध्ये वाचताना तुम्हाला तिन्ही घटक लक्षात ठेवायचे. तुम्हाला फिजिक्स सुद्धा आहे, त्यानंतर तुम्हाला केमिस्ट्री सुद्धा आहे, त्यानंतर तुम्हाला झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र, वनस्पती शास्त्राविषयी अभ्यास आणि आरोग्यशास्त्र. लक्षात घ्या आरोग्यशास्त्राचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत, ते सुद्धा बघून घेतले. काही करायचं. त्यानंतर चालू घडामोडी, लक्षात घ्या चालू घडामोडी काही जागतिक चालू घडामोडी, महाराष्ट्राच्या भारतातील घडामोडी. बघा की लोक म्हणतात चालू घडामोडी कधीपर्यंत करायच्या, नाही म्हटलं तरी तुम्हाला काय मागील, लक्षात घ्या मागील 6 महिने, बघा मागील किती, मागील 6 महिन्याच्या आपली चालू घडामोडी असल्या पाहिजे. आता जे काही नुकतेच जे काही पेपर झाले, टीसीएसचे पेपर झाले, कधीपर्यंत 1 वर्षापर्यंत विचारतं, तरी मॅक्झिमम तुमचं 6 महिन्याचं करंट अफेअर वाचून चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. क्लिअर मित्रांनो. त्यानंतर जे काही रिझनिंग आहे, बघा इथं काय दिलं तुम्हाला, बुद्धिमापन चाचणी. बुद्धिमापनामध्ये दोन्ही घटक तुम्हाला करावं लागतं, अंकगणित सुद्धा करावं लागतं, बुद्धीचा हे सुद्धा. बौद्धिक चाचणी आणि बुद्धिमापन या दोन्ही घटक वेगळे. ज्यावेळेस तुम्हाला बौद्धिक चाचणी विचारलं जातं आणि बौद्धिक मापन म्हणजे रिझनिंगचा भाग असतो. मग जसं याच्यामध्ये कोणकोणते घटक आहे, स्पेसिफिक एवढे घटक तुम्ही केले पाहिजे. ज्यानंतर अॅनालॉजिक आहे, सिमिलॅरिटीज आणि डिफरन्स आहे, त्यानंतर स्पेटिव्ह व्हिज्युअलायझेशन आहे, स्पेटिव्ह ओरिएंटेशन आहे, व्हिज्युअल मेमरी, त्यानंतर डिस्क्रिमिनेशन, ऑब्झर्वेशन आहे, त्यानंतर रिलेशनशिप नातेसंबंधासंबंध, अरिथमॅटिकल रिझनिंग आहे, फिगर क्लासिफिकेशन, त्यानंतर अरिथमॅटिक नंबर सिरीजचा घटक आहे, नॉन व्हर्बलचे घटक असतात, कोडिंग डिकोडिंग. हे महत्वपूर्ण संपूर्ण घटक या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यासणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो जी काही परीक्षा आहे, बघा परीक्षा कधी होऊ शकते हा तुमचा सर्वांचा माहिती आहे. म्हणजे की सुरुवातीला ज्या डीएमआर परीक्षा आहे, तर ह्या डीएमआर परीक्षा या महिन्यामध्ये संपतील. तुम्हाला नोटीस मध्ये सांगितलं होतं जाहिरातीमध्ये की पेपर तुमचा काय ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होईल. बघा परीक्षा कधी होणार आहे, तर परीक्षा नोव्हेंबर, लक्षात घ्या नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या, लक्षात घ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये. बघा कोणता तिसरा किंवा दुसरा जो काय आठवडा आहे, तर या आठवड्यामध्ये तुमची परीक्षा होऊ शकते. म्हणून या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आतापासून आपण काय तयार असणं, नियमित तयारी असणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो याच याच्यावर आधारित संपूर्ण परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी, सराव करून घेण्यासाठी आपली त्रिशा फाउंडेशन या ऍपवर टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. एकूण टेस्ट तुम्हाला 199 मध्ये या ठिकाणी प्राप्त होणार आहे. काही आर्थिक अडचण असली तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधून माहिती विचारू शकता. मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.